Hello everyone. Our next topic is how to draw the graph of linear equation in two variables. तर linear equation चा ग्राफ कसा काढायचा ते आज आपण पाहणार आहोत. For example, consider one example here. 2x minus y equal to 4. या इक्वेशनचा ग्राफ हे लिनियर इक्वेशन असल्याने याचा ग्राफ एक लाईन असतो हे आपल्याला माहिती आहे. तर ग्राफ कसं काढायचा याचा हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक टेबल आपल्याला इथे म्हणजे कंप्लीट करावं लागेल. त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत पहा. फर्स्ट 4 ऑर्डर पेयर्स आपल्याला लागणार. वी हॅव नीड 4 ऑर्डर पेयर्स. तर त्यासाठी आपण काय करूयात, एक टेबल तयार करूयात. Prepare a table for 4 order pairs. X, Y. 4 ऑर्डर पेयर्स लागणार आहेत. त्यासाठी आपण हा टेबल तयार केलेला आहे. एक्सच्या कोणत्याही 4 व्हॅल्यूज आपण इथे घेणार आहोत आणि त्यावरून वायच्या किमती म्हणजे वायच्या व्हॅल्यूज काढूया. तर फर्स्ट राईट हियर एक्स ची व्हॅल्यू आपण 1 0 2 -1 अशा 4 घेऊयात आणि त्यांच्याशी रिलेटेड वायच्या किमती काढण्यासाठी या इक्वेशनचा यूज करूयात. सो राईट हियर फर्स्ट कंडिशन, फर्स्ट केस काय, x इज इक्वल टू 1. पुट हियर x इक्वल टू 1 इन इक्वेशन 2x minus y equal to 4. So x च्या जागेवर 1 पुट करा. y ची व्हॅल्यू मिळेल 21 2 minus y as it is equal to 4. So minus y equal to 4 कडे हा प्लस 2 काय होईल -2 minus y equal to 4 minus 2 2. So if minus y ची व्हॅल्यू जर 2 असेल तर प्लस व्हॅल्यूची नक्कीच काय होईल -2. So put here -2. Now take x equal to 0 in above equation. 2x minus y equal to 4. Similarly x च्या जागेवर या इक्वेशन मध्ये सेम 0 पुट आउट करा. x ची व्हॅल्यू 0 करूया. सेम 2 0 0 minus y as it is equal to 4. So minus y equal to 4. So y equal to -4. So write here y equal to -4. थर्ड कंडिशन मध्ये केस नंबर 3 मध्ये y ची व्हॅल्यू काय आहे पहा. सॉरी x ची व्हॅल्यू आहे 2. So put this value in equation 2x minus y equal to 4. सेम x च्या जागेवर 2 भरा आणि y ची किंमत काढा. 2 2 4 minus y as it is minus y equal to 4 minus 4. So minus y equal to 4 minus 4 0, that is y also 0. Now put फोर्थ नंबर केस मध्ये x ची व्हॅल्यू किती आहे पहा -1. So put right here, put x is equal to -1 in equation, in above equation, that is 2x minus y equal to 4. as it is लिहा. x च्या जागेवर सबस्टिट्यूट करा -1 minus y as it is equal to 4 -2 minus y equal to 4, that is minus y equal to 4 plus 2 -2 plus 2 होईल. minus y ची व्हॅल्यू +6 असेल तर प्लस y ची काय होईल -6. So right here y equal to
इथे सबस्टिट्यूट करायची राहिली व्हॅल्यू आधीची y इक्वल टू किती आला 0 आणि लास्ट केसमध्ये y इक्वल टू -6. अशा पद्धतीने हे 4 ऑर्डर पेयर्स आपले तयार झालेले आहेत. एक्स वाय राईट हिअर 1 -2 0 -4 2 0 आणि लास्ट -1 -6. अशा पद्धतीने आपण हा टेबल कंप्लीट केला. म्हणजे हे 4 ऑर्डर पेयर्स म्हणजे हे 4 पॉइंट्स आहेत की जे त्या एकाच ग्राफवर असतात, म्हणजे त्या लाईन्सवर असतात. नाव याच्यानंतर आपल्याला एक स्टेप फॉलो करावी लागेल ती म्हणजे आता हे 4 पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला ग्राफवर प्लॉट करावे लागतील. आणि हे जे पॉइंट्स आहेत ते प्लॉट कसे करायचे हे आधी आपण पाहिलेलेच आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्स आणि वाय ॲक्सिस हे ग्राफवर ड्रॉ करावे लागतील. सो नाउ वी आर गोइंग टू प्लॉट दिस पॉइंट्स. हे जे 4 पॉइंट्स आहेत ते आता इथे प्लॉट करूयात. फर्स्ट पॉइंट काय पहा, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 -2. सो प्लॉट हिअर 1 -2. एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, वाय -2 आहे. सो हा कुठे पहा, एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट -2 आहे. सो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल हा. First we plot this point 1 -2. Second 0 -4. 0 x कोऑर्डिनेट 0 असल्याने हा y कोऑर्डिनेट वर येईल, सॉरी y ॲक्सिस वर येईल. -4 y ॲक्सिस वर कुठे आहे. सो plot this point here 0 -4. next 2 0 y कोऑर्डिनेट 0 असल्याने हा x ॲक्सिस वर येईल. 2 0 2 0. लास्ट -1 -6 -1 x कोऑर्डिनेट -1 -6. So right here -6 -1 -6. हे 4 पॉइंट्स प्लॉट करून झालेले आहेत. ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू दिस 4 पॉइंट्स. This is the graph of linear equation. हे 4 पॉइंट्स एकाच रेषेवर येतात पहा. एकाच लाईनवर कधी येतील, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल हा ग्राफवर काढाल तेव्हा. इथे थोडासा फॉल्ट होणार आहे कारण सगळे आपण स्केलनुसार हे 1 2 3 हे व्यवस्थित लिहिले गेले तर ते अचूक येणार आहे. तर ग्राफवर तुमचा हा जो जेव्हा तुम्ही काढाल हे पॉइंट्स प्लॉट कराल तेव्हा ते एकाच रेषेत येतील. Now we see the next part, how to solve the simultaneous equation by graphical method. Previous example मध्ये आपण दिलेल्या इक्वेशनचा ग्राफ कसा काढायचा हे पाहिले. जस्ट या ठिकाणी x + y = 4 हे इक्वेशन नंबर 1 आहे. x + y = 4 आणि सेकंड आहे 2x - y = 2. हे दोन इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकल मेथडने यांची सोल्युशन काढायची आहे. तर त्यासाठी आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण याचा टेबल बनवला होता, 4 ऑर्डर पेयर्स म्हणजे 4 पॉइंट्स तयार केले होते आणि ते प्लॉट करून ग्राफ काढला होता. सेम x + y = 4 याचा टेबल मी प्रिपेअर ऑलरेडी केलेला आहे इथे आणि त्याचा ग्राफ पण मी इथे काढून दाखवलाय. सेम तुम्ही पण तसंच करायचं आहे. आणि सेकंड इक्वेशनचा टेबल इथे तयार केलेला आहे. सेम या टेबल मध्ये जे 4 ऑर्डर पेयर्स दॅट इज 4 पॉइंट्स जे आहेत ते इथे मी प्लॉट करून दाखवते. सी हिअर
फर्स्ट पॉइंट आहे 0 -2. 0 हा एक्स कोऑर्डिनेट 0 असल्याने हा पुढे -2 म्हणजे y ॲक्सिस वर येईल. -0 -2. सेकंड 1 0 दॅट इज y कोऑर्डिनेट 0 असल्याने हा ऑन x ॲक्सिस. थर्ड नंबरचा कोऑर्डिनेट आहे 3 4. पॉइंटचे कोऑर्डिनेट 3 4. ते येतील पहा 3 4. हियर 3 4 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा प्लेस करूया, तरी प्लॉट करूया. 3 एक्स कोऑर्डिनेट असल्याने 3 मधून परपेंडिक्युलर काढलेले आहे आणि 4 दॅट इज हियर प्लॉट करूया 3 4. नाउ लास्ट -1 -4. -1 -4 म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. सो मायनस वरून एक परपेंडिक्युलर लाईन काढूयात आणि -4 कुठे इंटरसेक्ट होतील तिथे प्लॉट करूयात. -1 -4. आता हे जे 4 पॉइंट्स आपण प्लॉट केले सेम तशीच याच्यातून एक लाईन पास होणार आहे, कारण लिनियर इक्वेशनचा ग्राफ एक लाईन येत असते. त्यामुळे हे 4 पॉइंट्स जे आहेत कुठे कुठे आले पहा, इथे इथे आणि इथे असे 4 पॉइंट्स आपण त्याच्यामधून एक लाईन पास करून घेऊया. जस्ट हियर लाईन passes through these 4 points. असा आपला हा ग्राफ तयार झाला सेकंड इक्वेशनचा. सो राईट हियर इथे जागा शिल्लक आहे तिथे लिहूया 2x - y = 2. हा फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ फर्स्ट टेबल. सेकंड इक्वेशनचा सेम आपण पॉइंट्स प्लॉट करून सेकंड ग्राफ तयार केला. दोन्ही ज्या लाईन्स आहेत इथे ग्राफवर बघा, दोन्ही लाईन्स कुठे इंटरसेक्ट करतात, इथे. तर ती म्हणजेच दोन्ही इक्वेशनची सोल्युशन असणार. सो कोणती येते पहा 2 2. एक्स कोऑर्डिनेट 2 आणि y सुद्धा 2च आहे. सो सोल्युशन ऑफ दिस 2 इक्वेशन ही कॉमन सोल्युशन असणार आहे 2 2. अशा पद्धतीने आपण सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड कसं सोडवायचं बघितलं का. अशाच पद्धतीने तुम्ही इतर सुद्धा उदाहरणं सोडवून बघू शकता.